प्रथमेश आयन पॉवर्स मधून पहिलं षटक घेऊन येत आहेत आणि त्यांना सामोरे जाणार आहे ते शुभम वाघमारे. शुभम वाघमारे बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. प्रथमेश आपल्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू हाताळत आहेत आणि त्यांना सामोरे जात आहे ते शुभम वाघमारे. नॉन स्ट्राईकला आहेत आझम अन्सारी. वेगवान असे गोलंदाज 10-12 पावलाचा रनअप आणि थोड्याच वेळात मॅचला सुरुवात होत आहे. स्टार्ट. गोलंदाज सराव करत आहेत. मैदान ओलसर आहे. पॉवर आयनच्या कर्णधारांनी टॉस जिंकून मैदानाचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मैदान निसरड असल्यामुळे त्यांनी गोलंदाजीचा निर्णय स्वीकारलेला आहे. पहिला चेंडू तरकवलेला आहे. शुभम यांनी दरम्यान एक धाव घेतलेली आहे. पहिली धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एक धावेवरती समाधान मानावे लागले आहेत आयन पर्श यांना. संघाची धाव संख्या पहिल्या चेंडूवरती 1. दुसरा चेंडू त्यांना सामोरे जात आहेत आझम अन्सारी. बघूया दुसऱ्या चेंडूवरती काय करतात ते. 10-12 पावलाचा रनअप. दुसरा चेंडू पुन्हा एकदा तडकवण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज आणि नकारात्मक चेंडू. पंच यांनी नकारात्मक चेंडू दिलेला आहे. दरम्यान धाव संख्येत भर झालेले आहे. धाव संख्या झालेली आहे 2. बिनबाद 2 आयन पर्स. दुसरा चेंडू त्यांना सामोरे जातात आझम अन्सारी. आझम अन्सारी यांनी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु गोलंदाज यांनी अपील केलेले आहे. पंचांनी फेटाळलेले अपील. दरम्यान धाव संख्या 2. गोलंदाज आपल्या गोलिंग मार्कवरती. तिसरा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव असा चेंडू गेलेला आहे. दरम्यान धाव संख्येत भर झाली नाही. धाव संख्येत 2. फील्ड अतिशय सुंदर अशी सजवलेली आहे. गली पॉइंट कव्हर. आझम अन्सारी यांनी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. दरम्यान एक धाव घेतलेले आहे. पहिली धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. दरम्यान फलंदाज धावबाद झालेला आहे. पहिला झटका लागतोय तो आयन पर्स या टीमला. आझम अन्सारी यांच्या स्वरूपामध्ये पहिला झटका लागतोय तो आयन पर्स टीमला. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते. अतिशय सुंदर असं क्षेत्र रक्षण म्हणावं लागेल ते आयन पॉवर यांचं. आणि दरम्यान निखिल घाणेकर पुढचे फलंदाज आलेले आहेत. निखिल घाणेकर बघूया आपल्या टीमसाठी काय करतात ते. आयन पर्शांना पहिला झटका लागलेला आहे तो धावबाज या स्वरूपामध्ये आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 3. संघाची धावसंख्या 3. पुढचा चेंडू गोलंदाज टाकत आहेत आणि त्यांना सामोर गेलेले आहेत. दरम्यान चेंडू निर्धाव असा गेलेला आहे. संघाची धावसंख्या 3. पुढील चेंडू हाताळत आहेत गोलंदाज प्रथमेशांचा पुढचा चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न. दरम्यान गोलंदाज अपील करतायत. पंचांनी अपील फेटाळलेले आहे आणि पहिलं षटक जवळजवळ संपलेलं आहे. संघाची धाव संख्या झालेली आहे 3. पहिल्या षटकानंतर संघाची धाव संख्या झालेली आहे 1 बाद 3.
एक बाद 3 धावा या संख्येवरती धाव संख्या थांबलेली आहे आणि आता पुढचे गोलंदाज येते. दुसरं षटक आपलं पॉवर आयनचं षटक हाताळत आहे ते गोलंदाजांचं नाव आहे महेंद्र. महेंद्र बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते गोलंदाजीमध्ये करामत. आणि सर्वप्रथम आपले क्रिकेट सामन्यांचे आयोजक कदम सर, कोहली सर, सावंत सर यांचं सर्वांचं आपल्या टीमच्या वतीनं अभिनंदन, धन्यवाद. त्यांनी आपल्यासाठी हा प्लॅटफॉर्म दिलेला आहे त्यासाठी सर्व सरांचे धन्यवाद. गोलंदाज आपल्या षटकातील पहिला चेंडू टाकत आहेत. आयन पर्सची धावसंख्या झालेले पहिल्या षटकांती 1 बाद 3 धावा. निखिल घाणेकर बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. सुंदर असा तडकवलेला चेंडू दरम्यान पहिली धाव घेतलेले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते मिडऑफच्या दिशेला. सुंदर अशी रनिंग बिटवीन. गोलंदाज आपली गोलंदाजी मार्फत दुसरा चेंडू टाकत आहेत. त्यांना सामोरे जात आहेत शुभम वाघमारे. शुभम वाघमारे संघाचे उपकप्तान आहेत. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक बदल झालेला आहे. दुसरा चेंडू त्यांना सामोरे जातात शुभम वाघमारे. सुंदर असा तडकवलेला चेंडू दरम्यान पहिली धाव घेतलेली आहे. सुंदर असं रनिंग बिटवीन विकेट. अतिशय सुंदर अशी फिल्डिंग सुद्धा म्हणावी लागेल या ठिकाणी. निखिल घाणेकर स्ट्राईकला, लेफ्ट हँड बॅटमॅन निखिल घाणेकर. पुन्हा एकदा कट केलेला चेंडू दरम्यान पहिली धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे आणि दुसरी धाव सुद्धा घेण्यात यशस्वी झालेले आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय सुंदर अशी धाव दरम्यान संघाची धाव संख्या झालेली आहे 1 बाद 7. 1 बाद 7 धावा आयन पर्सची धाव संख्या. निखिल घाणेकर यांनी अतिशय सुंदर असा कट केलेला चेंडू त्यावरती 2 धावा घेतलेल्या आहेत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नसल्यामुळे त्यांना 1 धावेवरती समाधान मानावे लागलेले आहेत. संघाची धाव संख्या झालेली आहे 1 बाद 8 धावा. पुढचा चेंडू त्यांना सामोरे जात आहेत शुभम वाघमारे. बघूया पुढच्या चेंडूवरती काय करतात. षटकार बघतात की चौकार मारतात. आणि सुंदर असा टोलेला दरम्यान सुंदर अशी फिल्डिंग म्हणावी लागेल. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये सुंदर अशी गोलंदाजाने फिल्डिंग केलेली आहे. धाव संख्येत भर झाले नाही 1 बाद 8 धावा. पुढचा चेंडू त्यांना सामोरे जात आहेत शुभम वाघमारे. फुलटॉस मार आणि फलंदाज मात्र त्रिफळाचीत झालेले आहेत. फुलटॉस चेंडूवरती त्रिफळाचे शुभम झालेले आहेत. अतिशय निराश अशा मुद्रेने चालले मैदानाकडे पहिल्यांकडे परत चाललेले आहेत शुभम वाघमारे. म्हणावं तसं आपल्या संघासाठी काही करामत करू शकले नाही शुभम वाघमारे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाजांची. दरम्यान आयन पर्शांना दुसरा झटका बसलेला आहे आणि संघाची धाव संख्या झालेली आहे 2 बाद 8 धावा. श्रेयस जाधव पुढील फलंदाज येत आहे. श्रेयस जाधव बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. संघ अतिशय अडचणीमध्ये सापडलेला आहे. संघ जेव्हा अडचणीमध्ये सापडलेला असतो तेव्हा एखादा फलंदाज येतो आणि काही करामत करून जातो तेव्हा त्या फलंदाजाचं मोठं नाव होतं. बघूया शुभम आपलं सॉरी जाधव आपल्या टीम साठी काय करतात ते. गोलंदाज प्रथमेश आपल्या षटकातील आणि आमचे ते कॉमेंटेटर आलेले आहेत वागळे साहेब. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत स्वागत स्वागत.
अतिशय सर्वजण आम्ही त्यांची उत्सुकता होती, आम्ही त्यांची वाट पाहत होतो. अतिशय आमचा माईक वाट बघत होता की आमचे कॉमेंटेटर अतिशय आपल्या मंत्रमुग्ध वाणीने सर्वांचं मन जिंकतात असे आमचे निखिल वाकळे इथे हजर झालेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. आणि इथून पुढील मात्र या सामन्याचं धावतं वर्णन आपल्याला ऐकवत आहेत आपल्या मंत्रमुग्ध वाणीने निखिल वागळे इथून पुढचं आपल्याला समालोचन करत आहेत. धन्यवाद साहेब. थँक्यू. आणि सध्या तुम्ही या सामन्याचं क्रीडांगणावरती धावतं वर्णन आपल्याला आयन ऐकवत एक्सचेंज आहेत प्रीमियर लीग आपल्या मंत्र 2026 चं नवीन वर्ष. काल नवीन वर्षाला सुरुवात झाली आणि प्रथमतः सगळ्यांना नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपण देऊयात. त्या कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना त्या करत्या करवित्या सुखकर्त्या दुःखहर्त्याच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या मॅचची इथे सुरुवात करूयात. मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यानं कोटी, मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी. त्या गणरायाला वंदन करून 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पाला नमन करून महाराष्ट्राचा आराध्य कुलदैवत 700 वर्षाच्या गुलामगिरीतून ज्यांनी आपल्याला संघर्ष करायला शिकवलं त्या छत्रपती शिवरायांना मानवंदना देऊन इथे मात्र पहा नावातच ताकद आहे. बॉल सरळ मिड विकेट मधून पाठवलाय चौकारासाठी. शिकवलं त्या छत्रपती शिवरायांना मानवंदना. थँक्यू डीजे. पहा नावातच पॉवर आयन आणि बॉल सरळ मिड विकेट मधून पाठवलाय चौकारासाठी. अशी लढत सुरू आहे. टॉस जिंकला इथे प्रथमतः पॉवर आयन संघानं आणि त्यांनी निर्णय स्वीकारलाय तो क्षेत्ररक्षण करण्याचा. फिल्डिंग स्वीकारली आहे. हलक्या हाताने स्टीअर करायचा होता बॉल, परंतु खरं तर मी म्हणेन की सकाळचं सत्र आहे आणि ज्यावेळी तुम्ही सकाळच्या सेशन मध्ये फलंदाजी करता इट्स अ चॅलेंज फॉर यू. थोडंसं आव्हानात्मक परिस्थिती आहे कारण ड्यू फॅक्टर पूर्ण मैदानावरती क्रीडांगणावरती जे ओस पडलंय किंवा जे ड्यू आहे आणि तुम्ही त्यात टेनिस बॉल क्रिकेट खेळताय त्यामुळे थोडासा फायदा इथून गोलंदाजांना जरूर होईल. बॉल उडवलाय लॉंग ऑन मध्ये, प्रोटेक्शन आहे तिथे आणि तिथून फक्त एक सिंगल कनेक्ट होईल. स्कोर मूव्स ऑन 15, लॉस ऑफ 2 विकेट, माफ करा 3 विकेट. 3 गडी आतापर्यंत बाद झालेत आणि धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे ती 15. प्रत्येकालाच उत्सुकता होती या क्रीडा स्पर्धेविषयी. म्हणजे जसं एखादा चातक पक्षी पावसाची वाट पाहत राहतो तसा प्रत्येक आयन एक्सचेंजचा एम्प्लॉई किंवा या कंपनीशी संबंधित असणारे आमचे जे क्रिकेटर्स आहेत, विशेषतः क्रिकेटचे निगडीत जे खेळाडू आहेत, ते या स्पर्धेची अगदी आतुरतेनं वाट पाहत होते. मागच्या वर्षी ज्यांना अपयश आलं ते या वर्षी नव्या जिद्दीनं नवा संघर्ष करण्याकरता ते सज्ज आहेत. सगळ्याच संघांना शुभेच्छा आहेत, परंतु बघा क्रिकेट आहे, एक हारणार तेव्हाच दुसरा जिंकणार आहे. त्यामुळे डेफिनेटली यू हॅव टू शो युअर स्पोर्ट्समन स्पिरिट ओनली. तुम्हाला इथे तुमचं स्पोर्ट्समनशिप दाखवावी लागेल. कोणी हारू दे कोणी जिंकू दे, परंतु इथे तुमची खेळाडू वृत्ती किंवा तुमचा जे क्रिकेट विषयीची जी व्यापकता आहे ती इथं दिसली पाहिजे. 2-3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथमेश यांनी जे या आधी षटक टाकलं फक्त 6 धावा, इकॉनॉमिकली रेटेड गोलंदाजी केली आणि फक्त 7 धावा त्यानं खर्च केला. चौथं षटक प्रगतीपथावर आलेत, निखिल आलेत, महेंद्र SWS आणि इकॉनॉमिक्स अशा जी पहिली लढत होती त्यामध्ये झिरो बी हा संघ, SWS झिरो बी हा संघ इथं अनुपस्थित राहिल्यामुळे इकॉनॉमिक्स संघाला आपण इथे बाय देतोय. त्यांना संधी मिळाली. येस, इकॉनॉमिक्स संघाला आपल्याला इथे संधी मिळाली आहे. तर त्यांचं देखील आणि ते सुजित द्विवेदी सर तिकडनं इशारा करतायत. म्हणजे पाठीराखा किती स्ट्रॉंग पाहिजे ना ते कदाचित त्या माणसाकडनं शिकलं पाहिजे. मागच्या 2 वर्ष प्रत्येक संघाला प्रॉपर खेळाडूला बॅकअप देणं, प्रत्येक खेळाडूला चीअरअप करणं, इन्स्पायर करणं हे फार महत्वाचं आहे. परफॉर्मन्स होऊ दे किंवा न होऊ दे, परंतु प्रत्येक खेळाडूला बॅकअप देऊन त्याचा आत्मविश्वास, त्याचा कॉन्फिडन्स लेवल कसा वाढवायचा हे कदाचित त्या माणसाला चांगलं ठाऊक आहे. अक्षय गायकवाड क्रीडांगणावरती दाखल झालाय. समोर गोलंदाजी करता ओव्हर द विकेट ना गोलंदाज महेंद्र. लोअर फुलटॉस होता, बॅक टू द बॉलर खेळा इन फ्रंट ऑफ द विकेट. समोर सिली मिड ऑफ मधून खेळाडू वेगानं आलाय आणि एक सिंगल 38च्या बंदिस्त वर्तुळाच्या आतमध्ये
एक सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती 17 आकडा. 17 या आकड्यावरती 17 ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 4 विकेट. गडी जास्त गमावलेत त्यामुळे इथं गोलंदाजांची प्रशंसा करावी लागणार आहे. निश्चितच बॉलिंग मेरिट नुसार करतात, चांगल्या दर्जाचं क्रिकेट ते प्रस्थापित करतात. चांगली गोलंदाजी होते. पुन्हा एकदा पॉकेटचा वापर करतोय गोलंदाज. सर रतन टाटा म्हणतात ना की आयुष्यात एकदा तुम्ही निर्णय घेतला की मागे वळून पाहू नका. मग घेतलेला निर्णय योग्य कसा आहे हे तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे आणि तेच काम सध्या आयन पॉवर संघ करतोय. त्यांनी टॉस जिंकल्यानंतर निर्णय स्वीकारला तो गोलंदाजी करण्याचा आणि आपला निर्णय योग्य कसा आहे ते मात्र इथे दाखवतायत. बॉल तयार. ओव्हर दी स्टंप्स आलाय. ओव्हर पिच बॉल होता त्याला शॉर्ट मिड विकेट मध्ये 38 सर्कलच्या आतमध्येच. हे जे मैदान आहे थोडस फलंदाजांकरता ऑन साइड जी आहे ती पूरक आहे आणि निश्चितच त्याचा फायदा फलंदाजांना इथून घ्यावा लागणार आहे. तर आणि तरच एक मोठी धावसंख्या तुम्ही उभी करू शकणार आहात. परंतु चौथं षटक जरी असलं तरी गोलंदाजांची प्रशंसा करावी लागणार आहे. अत्यंत काटकतेनं आणि अत्यंत मी तर म्हणेन की इकॉनॉमिकली गोलंदाजी इथे मात्र केली आहे. चांगली गोलंदाजी होते. पुन्हा एकदा स्विंग अन मिस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 5 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. महेंद्र चांगली गोलंदाजी करतायत आणि आयन पॉवर नावाप्रमाणे ते ताकदवान खेळ एक्झिक्यूट करतायत. बॉल तयार. ओव्हर द विकेट. चेंज ऑफ पेस. गतीचा काटा बदललाय. पेस व्हेरिएशन इज द बेस्ट एव्हर वेपन इन टेनिस क्रिकेट. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला जर वाचायचंय तर मग तुम्हाला गोलंदाजीमध्ये चेंजेस करावे राहावं लागेल आणि तेच काम जे इथे गोलंदाजांनी केलंय. एक चेंडू गुड लेंथवर टाकला, दुसरा पॉकेटच्या मध्ये टाकला. पॉपिंग क्रीजचा वापर केला गोलंदाजानं आणि तदनंतर 4 षटकं इथे मात्र समाप्त झाली आहेत. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची टोटल पोहोचली आहे फक्त 18 धावा. मी तर म्हणेन की अक्षरशः फलंदाजांची दमछाक केली आहे एवढं मात्र निश्चित आहे. आयन एक्सचेंज प्रीमियर लीग मध्ये जमलेल्या तमाम सगळ्या खेळाडू तसेच जे आयोजक आहेत, जे आयोजन करते टीम आहे, त्या सर्वांचाच मनपूर्वक आमचे पंच आहेत ऑफिशियल मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणार त्यांचं देखील इथे मनपूर्वक आपण स्वागत करूयात आणि आभार व्यक्त केले पाहिजेत कारण मेहनत आहे या क्रीडा स्पर्धेकरता. चला इथे सुरुवात होते 5व्या षटकाला. पियुष गोलंदाजी मार्कवर आलाय. आयन पॉवर संघाचं प्रतिनिधित्व तो इथून करेल आणि अप्पर एंडला जो खेळाडू सध्या फलंदाजी करतोय अक्षय गायकवाड. डाऊन द एंड ज्या खेळाडूला तुम्ही पाहताय सोहन येस बॉलर ओव्हर द विकेट ना शेनवॉर्न या खेळाडूची आठवण करून देणारी शैली इथे मात्र एक्झिक्यूट करतायत. एक सिंगल हलक्या हातानं. बॉल तयार. लेग कटर होता आणि यष्टी रक्षकाची मेहनत तुम्ही पाहिली ज्या मार्फत वळण देण्याचा प्रयत्न झाला चेंडूला आणि गोलंदाजाची इथे मात्र निश्चितच सरशी होते. सर्वच आमचे जे इथं उपस्थित असणार आहे क्रीडा विश्वासी जे काही आहे ते पारदर्शकतेनं बघा. तुम्हाला तुमचं जे स्पोर्ट्समन स्पिरिट आहे ते इथे दाखवावं लागणार आहे. अंपायर डिसिजन इज द फायनल वन. जो निर्णय पंच देतील तो तुम्हाला इथून स्वीकारावा लागेल याची नोंद घ्या. रबाले वॉरियर्स संघ इथे दाखल होतोय. रंजन शेट्टीची मेहनत आहे पूर्ण संघाकरता. त्या सर्वांचंच पुन्हा एकदा इथे मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि शुभेच्छा आहेत. मला वाटतं पुढचाच सामना त्यांचा आहे. शैलेश पाटील देखील इथे पोहोचले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि आज रबाले तदनंतर वाशी तदनंतर इकॉनॉमिक्स हेड ऑफिस सगळेच जण इथे जिंकण्याकरता प्रयत्न करतायत. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर क्रीडांगणावरती दाखल झालाय हितेंद्र. बॉल तयार. ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी करतोय. लेग कटर. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळाय. धाडस दाखवला आणि पहा ज्याच्यात हिंमत आहे त्यालाच किंमत आहे आणि तेच काम इथे गोलंदाज स्वतःच्या स्ट्रॉंग फॉलो थ्रू मधून आणखीन एका धक्क्याला परतावा लागणार आहे. 1 more विकेट डाऊन फॉर टीम आयन स्पर्श. बॅट्समन मिस्टर हितेंद्र बॅक टू द डगआउट.
थँक्यू. नवीन फलंदाज विलास म्हात्रे क्रीडांगणावरती दाखल झालेत. सकाळचं सत्र आहे, सावध पवित्रानं फलंदाजी करावी लागणार आहे. ओव्हर पिच बॉल होता, यष्टीचित करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु इथे अपयश आलं, विशेषतः यष्टीरक्षकाला. आणि ही स्पर्धा अगदी तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांमधून बसून देखील युट्यूबच्या माध्यमातून, जिथे युट्यूब बॅन नाहीये तिथून ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे, बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. इक्विनॉक्स मधून चेंडू सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्किट झाले, घसरले खेळाडू. थोडासा जो आउटफील्डचा भाग आहे त्यामध्ये निश्चितच त्या थोडाशा खराब आउटफील्डचा फटका जो आहे तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला इथून बसलाय. पाचवं षटक जे पियुषच्या मार्फत सुरू आहे. आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपला, इथे मात्र 5 बॉल तयार. फटका पहा पुन्हा एकदा, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये कर्विलिनियर मोशन घेऊन मागे आलाय बॉल. फाईन लेगच्या क्षेत्र अत्यंत वेगानं आले आणि पहा काय फेक देखील केली आहे. एंड ऑफ दी 5th ओव्हर. 5 षटकांचा खेळ इथे संपलाय. स्कोर मूज ऑन 24. 24 आकडा हा धावफलकावर जोडला गेलाय. खरं तर या मुंबई असं म्हणतात की ही मुंबापुरी ही मायानगरी आहे. इथे येणाऱ्याला प्रत्येकाला ज्यानं ज्यानं मेहनत केली आहे त्याला काहीतरी मुंबापुरी रिटर्न मध्ये म्हणजे त्याच्या बदल्यात देत असते. आणि एक नाव होतं ज्यानं 1989 पासून तर 2015 पर्यंतचा जो काळ गाजवला, अगदी सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न. आणि 24 एप्रिल 1973 खरं तर त्यांचा जन्मदिवस आहे. आणि त्याच खरं तर क्रिकेटमध्ये मी बऱ्याचदा म्हणतो की इफ द क्रिकेट इज द रिलिजन देन डेफिनेटली मिस्टर सचिन रमेश तेंडुलकर इज द गॉड. नवीन गोलंदाज आलाय, थोडीशी आउटफील्ड खराब आहे किंवा ओली आहे, त्याचा फटका मात्र इथे खेळाडूंना जरूर बसतोय. त्यामुळे थोडंसं सावध खेळा, कारण आजचा दिवस फार क्रुशल आहे. त्यानंतर तुम्हाला शुक्रवारी परत परफॉर्मन्स द्यायचा आहे, जे जिंकतील त्यांना. इथे सिंगल दिनेश आलेत. षटक क्रमांक 6. 6व्या ओव्हरच्या खेळाला इथे मात्र सुरुवात झाली आहे. ओव्हर द विकेट. फुलटॉस होता, डावखुरा त्याच्या फलंदाजाने गॅप मध्ये बॉल ढकललाय मिड विकेटला. बॉल चाललाय अलॉंग दी कार्पेट आणि पहा उचलून जोपर्यंत फेक केली जाईल तोपर्यंत सिंगलचं रोटेशन. एका सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली 26. 26 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. बॉल तयार. फटका चांगला आहे, पाठवलाय सरळ. षटकार. 6 धावा. 9 + 6 अशा बोनस 7 धावा इथून मात्र मिळतील. फलंदाजी करणाऱ्या, थँक्यू डीजे, फलंदाजी करणाऱ्या संघाला जी गरज होती खरं तर जास्त धावांची, ती गरजेची पूर्तता इथून फलंदाज करतोय. या 7 धावसंख्येच्या मदतीनं स्कोर मूज ऑन 33. 33 धावा आणि फ्री हिटची नामी संधी आहे. म्हणजे जसं फुटबॉलमध्ये काही नियम बदलले गेले, आपण निश्चित रूपाने त्याची चर्चा इथे पहा. बँग ऑन द टार्गेट, परंतु फ्री हिट आहे हे विसरून चालणार नाही. आपण चर्चा करत होतो फ्री हिट विषयी. 2007 मध्ये ICCनं नियम बदलले आणि खरं तर फिफा नावाची जी संकल्पना आहे, म्हणजे युरोपियन कंट्रीज मधली जी फुटबॉलची संकल्पना आहे, त्यामध्ये जसं लीग नावाची जी संकल्पना होती त्याला क्रिकेटमध्ये देखील आणलं. परंतु इथे देखील काही नियम बदलले गेले क्रिकेट फास्ट करण्याकरता, आणि त्यातलाच हा नियम आहे. कदाचित 9 ऑक्टोबर 2007 ची जी ICC ची काउन्सिल होती त्यामध्ये या 2 नियमांना बांधलं गेलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं थोडंसं फास्ट क्रिकेट फलंदाजांना एक संधी दिली गेली. T20 फॉर्मॅट DLF न लॉन्च केला आणि इंडियन प्रीमियर लीग पहिली संकल्पना आपण भारताच्या क्रीडा नगरीमध्ये अवतरताना पाहिली. इथे षटक क्रमांक 6 आहे. चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय तो 4. 1 मोर डॉट बॉल. अगेन दॅट्स द मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. स्वतःची दर्जा आणि गुणवत्ता गोलंदाज जरूर दाखवतोय आणि फलंदाज बाद. धावचित, रनआउटची विकेट. बॅट्समॅन महत्वाचा धुरंधर इथून मात्र परतलाय, ज्याच्याकडनं अशा अपेक्षा होत्या आयन स्पर्शला, परंतु त्याला परतावा लागणार आहे. जाऊयात आपण डीजे कडे आणि पुन्हा परतूयात विकेटच्या दिशेनं. थँक्यू. साहिल बेडेकर नवीन फलंदाज क्रीडांगणावरती दाखल होतोय मैदानाच्या दिशेनं. डावखुऱ्या हाताचा फलंदाज समोर, लेफ्ट हँडेड बॅट्समन. अक्रॉस द बॅट न हा फटका एक्झिक्यूट करायचा होता आणि यष्टीचित केलाय.
त्यामुळे फलंदाजाला परतावं लागणार आहे. बॅट्समन आउट आणि एका पाठोपाठ एक नांगी टाकली आहे फलंदाजानं. 6 षटकांची लढत होती. दोन्ही संघ जरा नोंद घ्या. 33 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. आमच्या सोबत गोल्डन फिंगर साईराज चांगली स्कोरिंग करतायत. त्यांच्या वतीनं देखील जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करूयात. आणि 33 धावा या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता आयन पॉवर 34 रन्स नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मॅच इन 30 डिलीवरीज. 30 चेंडू आणि विजयाकरता 30 गेंदे और 34 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए. आणि पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिलाय. उत्तरार्धामध्ये आयन पॉवरला शुभेच्छा देऊयात. आयन